सर्वांना गुड मॉर्निंग. विद्यार्थी मित्र, आपण मागच्या व्हिडिओ क्लासमध्ये इंटरफिरन्स ऑफ लाईट याचा मिनिंग पाहताना 2 केसेस बघितल्या. त्या 2 केसेसची परत एकदा आठवण करून देतो. हे एक मीडियम आहे आणि या मीडियममधून 2 लाईट वेव्हज ट्रॅव्हल होत आहेत. मीडियमचे 2 पॉईंट्स ए आणि बी. ए या पॉईंटला क्रेस्ट ड्यू टू वन वेव्ह, हे क्रेस्ट ड्यू टू अदर वेव्ह याला कोइन्साइड होतं. थोडक्यात ए या पॉईंटला क्रेस्टला क्रेस्ट कोइन्साइड होतं, तर बी या पॉईंटला ट्रप ड्यू टू वन वेव्ह कोइन्साइड्स विथ ट्रप ड्यू टू अदर वेव्ह. बी या पॉईंटला ट्रपला ट्रप कोइन्साइड होतं. जर क्रेस्टला क्रेस्ट किंवा ट्रपला ट्रप कोइन्साइड होत असतील तर त्या पॉईंट्सना त्या 2 लाईट वेव्हज इन फेज आहेत असं म्हणायचं. जर 2 लाईट वेव्हज एखाद्या पॉईंटला इन फेज असतील तर प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन ऑफ वेव्हजनुसार त्या पॉईंटला ज्या 2 डिस्प्लेसमेंट मिळतात, त्या दोन्ही डिस्प्लेसमेंट एकाच डिरेक्शनमध्ये असतात आणि त्यामुळे त्या पॉईंटला रिझल्टंट डिस्प्लेसमेंट ही अशी मॅक्झिमम असते. रिझल्टंट डिस्प्लेसमेंट मॅक्झिमम म्हणून त्या पॉईंट्सना इंटेन्सिटी ऑफ लाईट ही मॅक्झिमम असते. इंटेन्सिटी ऑफ लाईट मॅक्झिमम असल्यामुळं त्या पॉईंटला तुम्हाला ब्राईटनेस मिळतो किंवा तो पॉईंट ब्राईट असतो. ब्राईटनेस मिळण्याची जी फिनॉमिनॉन आहे त्याला आपण कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफिरन्स म्हणतो. ही पहिली केस. दुसरी केस, जर एखादं मीडियम असेल, त्या मीडियममधून 2 लाईट वेव्हज ट्रॅव्हल होत असतील, त्या मीडियमचे 2 पॉईंट्स ए आणि बी. ए या पॉईंटला पहिल्या वेव्हचं क्रेस्ट दुसऱ्या वेव्हचं ट्रपला कोइन्साइड होतं, म्हणजे क्रेस्टला ट्रप कोइन्साइड होतं ए या पॉईंटला. तर बी या पॉईंटला पहिल्या वेव्हचं ट्रफ दुसऱ्या वेव्हच्या क्रेस्टला कोइन्साइड होतं. जर एखाद्या पॉईंटला क्रेस्टला ट्रफ किंवा ट्रपला क्रेस्ट कोइन्साइड होत असेल तर ते 2 पॉईंट्स आउट ऑफ फेज आहेत असं म्हणायचं. जर एखाद्या पॉईंटला 2 लाईट वेव्हज आउट ऑफ फेज असतील तर प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन ऑफ वेव्हजनुसार मिळणाऱ्या 2 डिस्प्लेसमेंट अपोजिटली डायरेक्टेड असतात. त्या दोन्ही डिस्प्लेसमेंट एकमेकाला कॅन्सल करतात आणि त्यामुळे रिझल्टंट डिस्प्लेसमेंट ही मिनिमम असते. रिझल्टंट डिस्प्लेसमेंट जर अशी मिनिमम असेल तर त्या पॉईंटला इंटेन्सिटी ऑफ लाईट ही मिनिमम असते. इंटेन्सिटी ऑफ लाईट मिनिमम असल्यामुळं त्या पॉईंटला डार्कनेस मिळतो किंवा ते पॉईंट डार्क असतात. डार्कनेस मिळण्याची जी फिनॉमिनॉन आहे त्याला आपण डिस्ट्रक्टिव्ह इंटरफिरन्स असं म्हणतात. कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफिरन्समध्ये ॲडिशन ऑफ डिस्प्लेसमेंट होते, तर डिस्ट्रक्टिव्ह इंटरफिरन्समध्ये त्या 2 डिस्प्लेसमेंटचं कॅन्सलेशन होतं. आणि ह्या 2 केसेस आपण मागच्या व्हिडिओ क्लासमध्ये पाहिल्या होत्या. यानंतर आजच्या व्हिडिओ क्लासमध्ये आपण कोहेरंट सोर्सेस ऑफ लाईट याचा मिनिंग आणि त्याबद्दलचे 2 कमेंट्स पाहणार आहोत.
दोन सोर्सेस ऑफ लाईट, त्याला आपण नावं देऊ S1 अँड S2. हे जे दोन सोर्सेस ऑफ लाईट आहेत त्यांनी इमिट केलेली जी लाईट आहे त्या लाईटची जर फ्रिक्वेन्सी सेम असेल तर हे दोन सोर्सेस कोहेरंट आहेत असं म्हणायचं. हा एक मुद्दा. दुसरा मुद्दा असा की या दोन सोर्सेसनी जी इमिट केलेली लाईट आहे त्यांच्यातला फेज डिफरन्स जर 0 असेल, 0 नसल्यास तो कॉन्स्टंट असेल, तर या दोन सोर्सेसना कोहेरंट सोर्सेस म्हणायचं. दोन सोर्सेस कोहेरंट असण्यासाठी ह्या दोन्ही कंडिशन सॅटिस्फाय झाल्या पाहिजेत. पहिली कंडिशन, त्या दोन सोर्सेसनी इमिट केलेली जी लाईट आहे त्या लाईटची फ्रिक्वेन्सी सेम पाहिजे. दुसरं, त्या दोन सोर्सेसनी इमिट केलेली जी लाईट आहे त्या लाईटमधला फेज डिफरन्स एकतर 0 पाहिजे आणि 0 नसेल, 0 शिवाय अन्य कुठलाही असेल तर तो मात्र कॉन्स्टंट असला पाहिजे ॲट ऑल टाईम्स. असं असेल तर त्या दोन सोर्सेसना कोहेरंट सोर्सेस असं म्हणायचं. म्हणून कोहेरंट सोर्सेसचा मिनिंग असा आहे, टू सोर्सेस आर सेड टू बी कोहेरंट इफ, पहिली कंडिशन, दे इमिट लाईट और दे इमिट लाईट वेव्ज ऑफ सेम फ्रिक्वेन्सी. तर दुसरी कंडिशन, फेज डिफरन्स बिटवीन देम इज आयदर 0 और कॉन्स्टंट. दोन सोर्सेसनी इमिट केलेली जी लाईट आहे त्याची फ्रिक्वेन्सी सेम पाहिजे आणि त्या लाईटमधला फेज डिफरन्स एकतर 0 पाहिजे किंवा तो कॉन्स्टंट पाहिजे. असं असेल तर त्या दोन सोर्सेसना आपण कोहेरंट सोर्सेस असं म्हणू शकतो. आता दोन पॉईंट्स सॅटिस्फाय केल्यानंतर त्या दोन सोर्सेसना आपण कोहेरंट म्हणतो. आणि त्या दोन कंडिशन्स हे आत्ता स्क्रीनवरती पण आहेत की त्यांची फ्रिक्वेन्सी सेम पाहिजे आणि त्याच्यातला फेज डिफरन्स 0 पाहिजे. आता हे अधिक चांगलं कळावं म्हणून असं एक्सप्लेनेशन देता येईल की पहिला सोर्स समजा मेणबत्ती आहे, तर दुसरा सोर्स LED बल्ब आहे. असे दोन सोर्सेस आहेत. तुम्हाला माहीत आहेच की LED बल्ब याच्यापासून मिळणारी जी लाईट आहे ती व्हाईट असते, परंतु मेणबत्तीपासून मिळणारी जी लाईट आहे ती पूर्णपणे व्हाईट नसते, काहीशी पिवळसर असते किंवा येलो असते. याचा अर्थ दोन सोर्सेसने, मेणबत्ती आणि LED बल्ब, या दोन सोर्सेसने इमिट केलेली जी लाईट आहे तिचा कलर जो आहे तो वेगळा आहे. कलर वेगळा असेल तर फ्रिक्वेन्सी वेगळी असते, फ्रिक्वेन्सी सेम नसते. म्हणून मेणबत्ती आणि LED बल्ब या दोन सोर्सेसना आपण कोहेरंट सोर्सेस म्हणू शकत नाही. फ्रिक्वेन्सीचा संबंध कलरशी असतो. कलर सेम याचा अर्थ फ्रिक्वेन्सी सेम. कलर डिफरंट असतील तर त्यांची फ्रिक्वेन्सी डिफरंट असते. मेणबत्ती आणि LED बल्ब यांच्यापासून मिळणारी जी लाईट आहे त्या लाईटचा कलर वेगवेगळा असल्यामुळं त्यांची फ्रिक्वेन्सी पण वेगवेगळी असते. आणि फ्रिक्वेन्सी वेगळी असेल तर मेणबत्ती आणि LED बल्ब हे दोन कोहेरंट सोर्सेस असू शकत नाहीत. हे पहिल्या कंडिशनचा अर्थ. आता दुसरी जी कंडिशन आहे ती त्याहून महत्त्वाची आहे
की फेज डिफरन्स बिटवीन देम इज आयदर झिरो ऑर कॉन्स्टंट. याचं अधिक एक्सप्लेनेशन देताना अगोदर एक रेफरन्स देतो. एक लाईट वेव्ह आहे आणि ही लाईट वेव्ह यस या सोर्सपासून इमिट होते. यस या ठिकाणी वेव्हचा फेज झिरो असतो. ज्या पॉईंटला क्रेस्ट तयार होतं त्या पॉईंटला फेज π/2 असतो. फेज म्हणतोय मी, फेज डिफरन्स नव्हे. यस या पॉईंटला किंवा यस या सोर्सच्या ठिकाणी या लाईट वेव्हचा फेज झिरो असतो. मीडियमच्या ज्या पॉईंटला क्रेस्ट तयार होतं तिथं लाईट वेव्हचा फेज π/2 असतो. या पॉईंटला वेव्हचा फेज पाय असतो. या पॉईंटला जिथं ट्रप तयार होतं तिथं वेव्हचा फेज 3π/2 असतो. तर या पॉईंटला वेव्हचा फेज 2π असतो. वेव्ह अजून पुढे गेली तर अजूनही सांगता येईल की या पॉईंटला वेव्हचा फेज हा 5π/2 असतो. या पॉईंटला 3π असतो. या पद्धतीनं वेव्हचा फेज असतो. तुम्हाला कळेल अशा भाषेत सांगायचं म्हटलं तर यस या ठिकाणी वेव्हचा फेज झिरो. मीडियमच्या ज्या पॉईंटला क्रेस्ट तयार होतं त्या पॉईंटला π/2 म्हणजे अर्धा पाय. या पॉईंटला 1π. ज्या पॉईंटला ट्रप तयार होतं त्याला 1.5π. आणि जिथं एक वेव्ह पूर्ण होते तिथं 2π. त्याच्या पुढे गेलो 2.5π, 3π, 3.5π, 4π असा हा फेज असतो. किंवा आणखी सोपं करून सांगायचं म्हटलं तर मीडियममधून निघालेली ही लाईट वेव्ह जिथून स्टार्ट होते तिथं झिरो. हाफ वेव्हच्या ठिकाणी पाय तर पूर्ण वेव्हच्या ठिकाणी 2π इतका वेव्हचा फेज असतो. आता दुसरी कंडिशन या रेफरन्सच्या आधारे समजून घेता येईल की दोन सोर्सेस आहेत S1 आणि S2 आणि मीडियमचा P हा एक पॉईंट आहे. S1 पासून निघालेली वेव्ह या पाथनं P पर्यंत पोचते या पद्धतीनं. S2 पासून निघालेली वेव्ह P पर्यंत या पाथनी पोचते या पद्धतीनं. मग S1 पासून निघालेली जी वेव्ह आहे तिचा S1 या ठिकाणी फेज झिरो असेल. जिथं हाफ वेव्ह पूर्ण होते तिथं वेव्हचा फेज पाय असेल. तर पहिल्या वेव्हचा P या ठिकाणी फेज 2π असेल आत्ता सांगितलेल्या रेफरन्सनुसार. आता दुसऱ्या वेव्हचा विचार करू. S2 पासून निघालेली जी दुसरी वेव्ह आहे तिचा S2 या ठिकाणी फेज झिरो असेल. जिथं हाफ वेव्ह कंप्लीट होते तिथं पाय असेल. तर दुसऱ्या वेव्हमुळं P या ठिकाणी फेज P या पॉईंटला फेज 2π इतका असेल. तर P या ठिकाणी दोन्ही लाईट वेव्हचा फेज डिफरन्स किती हे मिळवताना पहिल्या वेव्हचा फेज 2π, दुसऱ्या वेव्हचा फेज 2π म्हणून फेज डिफरन्स 2π - 2π आणि तो झिरो येईल. फेज डिफरन्स जर झिरो असेल तर या दोन सोर्सेसना तुम्ही कोहेरंट सोर्सेस असं म्हणू शकता. अर्थात पहिली कंडिशन सॅटिस्फाय झालेली असलीच पाहिजे की S1 पासून निघालेली वेव्ह आणि S2 पासून निघालेली वेव्ह यांची फ्रिक्वेन्सी सेम पाहिजे आणि फेज डिफरन्स झिरो असेल तर S1 S2ला तुम्ही
कोहेरंट सोर्सेस म्हणू शकता. आता दोन लाईट वेव्स, दोन सोर्सेस S1 आणि S2 आणि P हा एक मीडियमचा पॉईंट. S1 पासून निघालेली वेव्ह P पर्यंत या पाथनी या पद्धतीने जाते. S2 पासून निघालेली वेव्ह P पर्यंत या पाथनी या पद्धतीने जाते. आणि असं गृहीत धरू की S1 आणि S2 पासून निघालेल्या ज्या लाईट वेव्ज आहेत त्यांची फ्रिक्वेन्सी सेम आहे. आता S1 पासून निघालेली जी वेव्ह आहे त्या वेव्हचा S1 या पॉईंटला फेज 0 असेल, जिथं हाफ वेव्ह कंप्लीट होते तिथं पाय असेल, जिथं पूर्ण वेव्ह कंप्लीट होते तिथं 2 पाय असेल, परत नंतर जिथं हाफ वेव्ह पूर्ण होते तिथं 3 पाय असेल. तर P या पॉईंटला S1 पासून निघालेली जी वेव्ह आहे तिचा फेज 4 पाय असेल. आता S2 पासून निघालेली जी लाईट वेव्ह आहे तिचा विचार करू. S2 या ठिकाणी फेज 0 असेल. S2 पासून निघालेल्या वेव्हची जिथं हाफ वेव्ह पूर्ण होते तिथं फेज 2 पाय असेल. तर S2 पासून निघालेली जी लाईट वेव्ह आहे तिचा P या ठिकाणी फेज 2 पाय असेल. मग फेज डिफरन्स मिळवताना पहिल्या वेव्हचा फेज 4 पाय मायनस दुसऱ्या वेव्हचा फेज 2 पाय आणि तो फेज डिफरन्स अर्थातच 2 पाय इतका येईल. आता हा फेज डिफरन्स 0 नाही आहे, 0 नसला तरी चालेल, पण जो काय फेज डिफरन्स आहे तो ॲट ऑल टाईम कॉन्स्टंट असला पाहिजे. असा असेल तर S1 आणि S2 ह्या दोन्ही सोर्सेसना आपण कोहेरंट सोर्सेस असं म्हणू शकतो. तर ह्या दोन्ही कंडिशन सॅटिस्फाय झाल्या पाहिजेत. सोर्सेसपासून निघालेल्या लाईट वेव्स यांची फ्रिक्वेन्सी सेम पाहिजे आणि शिवाय त्या लाईट वेव्समधला फेज डिफरन्स एकतर 0 पाहिजे किंवा कॉन्स्टंट पाहिजे. सो मिनिंग टू सोर्सेस आर सेड टू बी कोहेरंट इफ they emit light waves of same frequency and phase difference between them is either 0 or constant. Meaning नंतर आपण दोन कमेंट्स पाहणार आहोत. दोन इंडिपेंडंट प्रायमरी सोर्सेस असतील. प्रायमरी सोर्सेस कशाला म्हणायचं हे यापूर्वी आपण पाहिले. जे सोर्सेस स्वतःची लाईट इमिट करतात, जे सोर्सेस इमिट लाईट ऑफ देअर ओन, यांना आपण प्रायमरी सोर्सेस असं म्हणतो. ज्यामध्ये सन आहे, LED बल्ब आहे, हे प्रायमरी सोर्सेस आहेत. मग असे दोन इंडिपेंडंट प्रायमरी सोर्सेस, दोन LED बल्ब आहेत असं आपण गृहीत धरा. हे दोन LED बल्ब यांचा एकमेकाशी काही संबंध नाही. असं असेल तर हे दोन्ही सोर्सेस कधीच कोहेरंट नसतात, म्हणजेच ते नॉन कोहेरंट असतात. दोन इंडिपेंडंट प्रायमरी सोर्सेस कधीही कोहेरंट नसतात, ते नेहमीच नॉन कोहेरंट असतात. याचं कारण या दोन इंडिपेंडंट सोर्सेसपासून निघालेल्या ज्या लाईट वेव्ज आहेत त्यांच्यातला फेज डिफरन्स कधीही कॉन्स्टंट राहत नाही. टाईम जसं पास होईल तसं फेज डिफरन्स प्रत्येक इन्स्टंटला वेगवेगळा राहतो. म्हणून कोणतेही दोन इंडिपेंडंट प्रायमरी सोर्सेस हे कधीही कोहेरंट नसतात, ते कायम नॉन कोहेरंट असतात, कारण त्यांच्यातला फेज डिफरन्स कधीही कॉन्स्टंट राहत नाही. एखाद्या इन्स्टंटला 0 असेल
तर नेक्स्ट इन्स्टंटला तो पाय असेल, नंतरच्या इन्स्टंटला 2 पाय असेल, पुढच्या इन्स्टंटला तो परत पाय असेल. असा प्रत्येक इन्स्टंटला वेगवेगळा फेज डिफरन्स राहतो. म्हणून 2 इंडिपेंडंट सोर्सेस कधीही कोहेरंट नसतात. पहिलं कमेंट असं करता येईल, 2 इंडिपेंडंट प्रायमरी सोर्सेस आर ऑलवेज नॉन कोहेरंट बिकॉज फेज डिफरन्स बिटवीन देम डज नॉट रिमेन कॉन्स्टंट. तर हा पहिलं कमेंट, 2 इंडिपेंडंट प्रायमरी सोर्सेस आर ऑलवेज नॉन कोहेरंट बिकॉज फेज डिफरन्स बिटवीन देम डज नॉट रिमेन कॉन्स्टंट. आता दुसरे कमेंट आपल्याला पाहायचं आहे, एकाच प्रायमरी सोर्सपासून मिळवलेले जर 2 सेकंडरी सोर्सेस असतील, एकाच प्रायमरी सोर्सपासून मिळवलेले 2 सेकंडरी सोर्सेस असतील तर ते कायम कोहेरंट असतात. एकाच प्रायमरी सोर्सपासून मिळवलेले 2 सेकंडरी सोर्सेस हे नेहमीच कोहेरंट असतात. म्हणून दुसरं कमेंट, 2 secondary sources obtained from single primary source are always coherent. हे दुसरं कमेंट. 2 secondary sources obtained from single primary source are always coherent. आता सिंगल प्रायमरी सोर्सपासून 2 सेकंडरी सोर्सेस कसे मिळवायचे ते पुढच्या काही आर्टिकल्समध्ये तुमच्या लक्षात येईल. पण तुर्तास एवढं लक्षात ठेवा की सिंगल प्रायमरी सोर्सपासून मिळवलेले 2 सेकंडरी सोर्सेस हे ऑलवेज कोहेरंट असतात. तर हे कोहेरंट सोर्सेसबद्दल एक्सप्लेनेशन परत एकदा बघा. सुरुवातीला मिनिंग, 2 coherent sources are said to be coherent if पहिली कंडिशन, they emit light waves of same frequency. दुसरी कंडिशन, फेज डिफरन्स बिटवीन देम इज आयदर 0 नसेल तर तो कॉन्स्टंट असला पाहिजे ॲट ऑल टाइम्स. पहिलं कमेंट, 2 इंडिपेंडंट प्रायमरी सोर्सेस आर ऑलवेज non-coherent because phase difference between them does not remain constant. And second comment, 2 secondary sources obtained from single primary source are always coherent. आता आपण पुढच्या आर्टिकलकडे जाऊ. पुढचं आर्टिकल यंग्स डबल स्लिट एक्सपेरिमेंट. आणि नावावरूनच लक्षात येतं आहे की तो एक एक्सपेरिमेंट आहे. आणि एक्सपेरिमेंट असेल तर त्याला मग एक्सपेरिमेंटल अरेंजमेंट असते, त्यानंतर तिचं प्रोसिजर किंवा त्याचं एक्सप्लेनेशन असतं. तर ती अरेंजमेंट सुरुवातीला आपण समजून घेणार आहोत. अरेंजमेंट समजण्यासाठी फिगर एक बघू, आणि या फिगरचं एक्सप्लेनेशन म्हणजेच एक्सपेरिमेंटल अरेंजमेंट आहे. तर या फिगरचं एक्सप्लेनेशन असं आहे, यस हा सोर्स ऑफ लाईट आहे, ही कॉन्व्हेक्स लेन्स आहे, बहिर्वक्र भिंग आहे, आणि कॉन्व्हेक्स लेन्सच्या फोकसवरती यस हा सोर्स ठेवलेला आहे. यस हा सोर्स कुठेही ठेवलेला नाही आहे, तर तो एक्झॅक्टली कॉन्व्हेक्स लेन्सच्या फोकसवरती ठेवला आहे. आणि यस हा सोर्स कॉन्व्हेक्स लेन्सच्या फोकल लेंथवरती असल्यामुळं, फोकसवरती असल्यामुळं लेन्सपासून मिळणारे जे रेज ऑफ लाईट आहेत ते पॅरलल मिळतात.
एस हा सोर्स कॉन्व्हेक्स लेन्सच्या एक्झॅक्टली फोकसवरती असल्यामुळं लेन्सपासून मिळणारे जे रेज आहेत ते पॅरलल असतात आणि ज्या अर्थी रेज पॅरलल आहेत त्या अर्थी जो वेवफ्रंट आहे तो प्लेन आहे. पॅरलल रेजमुळं जो वेवफ्रंट तयार होतो तो प्लेन वेवफ्रंट असतो. याच्या अगोदर आपण वेवफ्रंटचे 3 प्रकार पाहिलेत: स्पेरिकल वेवफ्रंट, प्लेन वेवफ्रंट आणि सिलेंड्रिकल वेवफ्रंट. स्पेरिकल वेवफ्रंटच्या बाबतीत तसंच सिलेंड्रिकल वेवफ्रंटच्या बाबतीत रेज ऑफ लाईट जे आहेत ते रेडियल असतात, रेडियल अलॉंग दी रेडियस असतात. परंतु जर प्लेन वेवफ्रंट असेल तर रेज ऑफ लाईट हे पॅरलल असतात. लेन्स नंतर मिळणारी जी इथं लाईट आहे या केसमध्ये ती पॅरलल रेज आहेत आणि ज्या अर्थी कॉन्व्हेक्स लेन्सपासून मिळणाऱ्या लाईटमध्ये ज्या अर्थी पॅरलल रेज आहेत त्या अर्थी जो वेवफ्रंट आहे तो प्लेन वेवफ्रंट आहे आणि हा प्लेन वेवफ्रंट S1 आणि S2 या 2 नॅरो स्लिटवरती इन्सिडेंट होतो. S1 आणि S2 या ज्या 2 नॅरो स्लिट्स आहेत त्यांच्यामधलं सेपरेशन हे 2 मिलीमीटर ते 4 मिलीमीटर या दरम्यान असतं. S1 आणि S2 ह्या ज्या 2 नॅरो स्लिट्स आहेत, बारीकशा फटी आहेत, त्या नॅरो स्लिट्समधलं डिस्टन्स हे 2 मिलीमीटर ते 4 मिलीमीटर इतकं असतं. तसंच S1 आणि S2 हे यसला इक्विडिस्टंट आहेत. याचाच अर्थ S1 हे डिस्टन्स आणि S2 हे डिस्टन्स इक्वल असतं. S1 आणि S2 ह्या 2 नॅरो स्लिट्स यसला इक्विडिस्टंट आहेत. याचाच अर्थ S1 आणि S2 या 2 नॅरो स्लिट्स यसपासून सारख्या अंतरावरती आहेत. या पुढं S1 आणि S2 हे सेकंडरी सोर्स म्हणून ॲक्ट होतात आणि ते सेकंडरी वेव्ज इमिट करतात. S1 आणि S2 यांनी इमिट केलेल्या सेकंडरी वेव्ज ऑलवेज इन फेज असतात. ते कायमच इन फेज असतात. म्हणून S1 आणि S2 या 2 नॅरो स्लिट्स कोएरंट सोर्सेस म्हणून ॲक्ट होतात आणि सर्वात शेवटी PQ ही स्क्रीन आहे किंवा एक पडदा आहे. तर हे फिगरचं एक्सप्लेनेशन परत एकदा आपण बघू. S हा सोर्स ऑफ लाईट, ही कॉन्व्हेक्स लेन्स. S हा सोर्स ऑफ लाईट एक्झॅक्टली कॉन्व्हेक्स लेन्सच्या फोकसवरती ठेवला आहे. यसपासून निघणारे लाईट वेव्ज किंवा यसपासून निघणारे रेज लेन्सवरती इन्सिडेंट होतात. परंतु लेन्समधून बाहेर पडणारे जे रेज आहेत ते पॅरलल असतात. रेज पॅरलल आहेत म्हणून त्यांच्यापासून तयार होणारा जो वेवफ्रंट असतो तो प्लेन वेवफ्रंट असतो. हा प्लेन वेवफ्रंट S1 आणि S2 या 2 नॅरो स्लिटवरती इन्सिडेंट होतो. S1 आणि S2 या 2 नॅरो स्लिटमधलं सेपरेशन हे 2 मिलीमीटर ते 4 मिलीमीटर या दरम्यान असतं. S1 आणि S2 या 2 नॅरो स्लिट्स यसला इक्विडिस्टंट आहेत. S1 आणि S2 ह्या 2 नॅरो स्लिट्स सेकंडरी सोर्सेस म्हणून ॲक्ट होतात आणि ते सेकंडरी वेव्ज इमिट करतात. S1 आणि S2
ह्या दोन सेकंडरी सोर्सेसनी इमिट केलेल्या ज्या सेकंडरी वेव्ज आहेत त्या सेकंडरी वेव्ज ऑलवेज इन फेज आहेत. म्हणून S1 आणि S2 या दोन नॅरो स्लिट्स कोहेरंट सोर्सेस म्हणून ॲक्ट होतात. तर PQ ही स्क्रीन आहे. तर 2 वेळा आपण मराठीत एक्सप्लेनेशन पाहिलं. आता एकदा इंग्रजीत बघू. S इज दी सोर्स ऑफ लाईट प्लेस्ड exactly at the focus of this convex lens. Light coming out of convex lens consists of parallel rays, and due to parallel rays wavefront is a plane wavefront, and this plane wavefront incident on two narrow slits S1 and S2. Distance between S1 and S2 is about 2 millimeter to 4 millimeter. S1 and S2 are equidistant from S. S1 and S2 acts as a secondary source and they emit secondary waves. These secondary waves emitted by S1 and S2 are always in phase at all times. Therefore, S1 and S2 acts as a coherent sources. And last, PQ is the screen. तर एक्सपेरिमेंटल अरेंजमेंट किंवा फिगरचं एक्सप्लेनेशन वन बाय वन बघू. S इज दी सोर्स ऑफ लाईट प्लेस्ड कुठं? ॲट दी फोकस ऑफ कॉन्व्हेक्स लेन्स. रेज कमिंग आउट ऑफ लेन्स, लेन्समधून बाहेर येणारे रेज कसे आहेत? पॅरलल, फिगरमध्ये पण दिसते. आणि म्हणून रेज कमिंग आउट ऑफ लेन्स पॅरलल असल्यामुळं जो वेवफ्रंट आहे कमिंग आउट ऑफ लेन्स हा सुद्धा प्लेन वेवफ्रंट आहे. आणि हा प्लेन वेवफ्रंट इन्सिडेंट ऑन टू नॅरो स्लिट्स S1 and S2. Slits S1 and S2 are about 2 millimeter to 4 millimeter apart. S1 and S2 are equidistant from S. Slits S1 and S2 act as secondary sources and they emit secondary wavelets. These secondary wavelets emitted by S1 and S2 are in phase at all times. ते always in phase असतात. म्हणून S1 and S2 act as coherent sources. And last, PQ is the screen. फिगरच्या एक्सप्लेनेशन नंतर आपण पुढे जाऊ. परत एकदा तीच फिगर. आता या फिगरमध्ये तुम्हाला 2 प्रकारचे डॉट्स दिसत आहेत. काही ब्लू डॉट्स आहेत तर काही रेड डॉट्स आहेत. त्याचं एक्सप्लेनेशन आपल्याला पाहिजे आहे. तर त्या अगोदर एक रेफरन्स सांगतो. जनरली एखाद्या सोर्सपासून इमिट होणारी जी लाईट आहे ती आपण अशा वेवच्या सहाय्यानं दाखवतो. असं बऱ्याच वेळा आपण दाखवतो. वेवच्या सहाय्याने ज्यावेळेला आपण लाईट वेव दाखवतो त्यावेळी या पार्टला आपण क्रेस्ट म्हणतो तर या पार्टला ट्रप म्हणतो. परत क्रेस्ट, परत ट्रप. आणि क्रेस्ट आणि ट्रप हे ऑलवेज अल्टरनेट असतात, एकाडेक असतात. या फिगरमध्ये वरती जी फिगर आहे ते या फिगरमध्ये लाईट वेव्ज या स्टाईलनी दाखवलेल्या नाहीत.
वेवच्या सहाय्याने दाखवलेल्या नाहीत, तर ते थोड्याशा वेगळ्या पद्धतीने दाखवलेत. ते कशा दाखवल्यात त्या अगोदर समजून घेऊ. एस हा सोर्स, S1 किंवा S2 हा सेकंडरी सोर्स, त्याच्यापासून इमिट होणाऱ्या लाईट वेव्ज ह्या अशा दाखवलेत. क्रेस्ट दाखवताना कंटिन्युअस कर्व दाखवला आहे. क्रेस्ट नंतर असणारा ट्रफ डॉटेड कर्वनी दाखवला आहे. ट्रफ नंतर येणारा क्रेस्ट परत कंटिन्युअस कर्वनी दाखवला आहे. क्रेस्ट नंतर येणारा ट्रफ परत डॉटेड कर्वनी दाखवला आहे. तर या वरच्या फिगरमध्ये S1 आणि S2 यांनी इमिट केलेले लाईट व्ह्यूज दाखवताना जे क्रेस्ट आहेत ते कंटिन्युअस कर्वनी दाखवलेत, तर जे ट्रफ आहेत ते डॉटेड कर्वनी दाखवलेत. या माहितीनंतर आता आपण पहिल्यांदा ब्ल्यू डॉट्स याचं एक्सप्लेनेशन बघू. तर इथं हा ब्ल्यू डॉट दिसतोय, तसं हा पण ब्ल्यू डॉट आहे, हा पण ब्ल्यू डॉट आहे. तर हे जे ब्ल्यू डॉट्स आहेत, ब्ल्यू डॉट्सला क्रेस्टला क्रेस्ट किंवा ट्रफला ट्रफ कोइन्साइड होतं. या ब्ल्यू डॉटला बघा, दोन कंटिन्युअस कर्व कोइन्साइड झालेत, याचा अर्थ क्रेस्टला क्रेस्ट कोइन्साइड झालेत. तर या ब्ल्यू डॉटला दोन डॉटेड कर्व इंटरसेक्ट झालेत, याचा अर्थ ट्रफला ट्रफ कोइन्साइड झाले. मग क्रेस्टला क्रेस्ट किंवा ट्रफला ट्रफ कोइन्साइड होत असेल तर त्या दोन लाईट वेव्ज इन फेज आहेत असं आपण म्हणतो. म्हणून ब्ल्यू डॉट्सच्या बाबतीत पहिला पॉईंट असं सांगता येईल की ॲट ब्ल्यू डॉट्स crest coincides with crest or trough coincides with trough. Hence, at blue dots, waves are in phase. आणि या तासाच्या सुरुवातीलाच मी सांगितलं होतं, त्याची आठवण करून दिली होती की दोन लाईट वेव्ज जर इन फेज असतील तर प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन ऑफ वेव्जनुसार ज्या दोन डिस्प्लेसमेंट मिळतात ते एकाच डिरेक्शनमध्ये असतात, त्यांची सरळ सरळ ॲडिशन होते, त्यामुळे रिझल्टंट डिस्प्लेसमेंट मॅक्झिमम असते. रिझल्टंट डिस्प्लेसमेंट मॅक्झिमम असल्यामुळं इंटेन्सिटी ऑफ लाईट मॅक्झिमम असते. इंटेन्सिटी ऑफ लाईट मॅक्झिमम असल्यामुळं तिथं आपल्याला ब्राईट पॉईंट किंवा ब्राईटनेस मिळतो. आणि ब्राईटनेस मिळण्याची जी फिनॉमिनॉन आहे तिला कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफिरन्स म्हणतात. तर या फिगरमध्ये जे ब्ल्यू डॉट्स आहेत तिथं एकतर कंटिन्युअस कर्वला कंटिन्युअस कर्व इंटरसेक्ट होतोय किंवा डॉटेड कर्वला डॉटेड कर्व इंटरसेक्ट होतोय. कंटिन्युअस कर्व्ज म्हणजेच क्रेस्ट, डॉटेड कर्व्ज म्हणजेच ट्रफ. याचाच अर्थ ब्ल्यू डॉट्सच्या ठिकाणी क्रेस्टला क्रेस्ट किंवा ट्रफला ट्रफ कोइन्साइड होते, म्हणजेच ब्ल्यू डॉट्सच्या ठिकाणी दोन लाईट वेव्ज इन फेज आहेत. इन फेज असल्यामुळं त्या कन्स्ट्रक्टिव्हली इंटरफिअर होतात. तिथं कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफिअरन्स घडून येतो, कन्स्ट्रक्टिव्हली इंटरफिअर होतात. आणि कन्स्ट्रक्टिव्हली इंटरफिअर होत असल्यामुळं त्या ब्ल्यू डॉटच्या ठिकाणी आपल्याला ब्राईटनेस मिळतो किंवा ब्ल्यू डॉटच्या ठिकाणी आपल्याला ब्राईट पॉईंट्स मिळतात. हे सर्व ब्राईट पॉईंट्स एकाच लाईनमध्ये अरेंज होतात, एकाच लाईनमध्ये अरेंज होतात आणि स्क्रीन PQ आपल्याला असा ब्राईट बँड मिळतो. हे ब्ल्यू डॉटचं एक्सप्लेनेशन. ब्ल्यू डॉटच्या ठिकाणी क्रेस्टला क्रेस्ट किंवा ट्रफला ट्रफ कोइन्साइड होतं. फिगरमध्ये दिसताना तुम्हाला कंटिन्युअस कर्व इंटरसेक्ट होतात
किंवा डॉटेड कर्व इंटरसेक्ट होतात, म्हणजेच क्रेस्टला क्रेस्ट किंवा ट्रपला ट्रप कोइन्साइड होतं. क्रेस्टला क्रेस्ट किंवा ट्रपला ट्रप कोइन्साइड झाल्यामुळं ब्ल्यू डॉट्सच्या ठिकाणी लाईट वेव्ज इन फेज असतात. ब्ल्यू डॉट्सच्या ठिकाणी लाईट वेव्ज इन फेज असल्यामुळं ब्ल्यू डॉट्सच्या ठिकाणी कन्स्ट्रक्टिव्हली इंटरफिअर होतात. ब्ल्यू डॉट्सच्या ठिकाणी कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफिअरन्स झाल्यामुळं आपल्याला ब्राईटनेस मिळतो किंवा ते पॉईंट्स ब्राईट असतात. आणि हे सर्व ब्राईट पॉईंट्स एकाच लाईनमध्ये अरेंज होतात आणि स्क्रीनवरती आपल्याला ब्राईट बँड मिळतो. सो ॲट ब्ल्यू डॉट्स crest coincides with crest or trough coincides with trough. Hence, at blue dots, waves are in phase. At blue dots, light waves interfere constructively. At blue dots, we get brightness or we get bright points. And these bright points are arranged in a single line. Blue dots are arranged in a single line, and that bright points or those blue dots gives bright band on the screen. The explanation: blue dots. At blue dots, crest due to one wave coincides with crest due to other wave, किंवा trough due to one wave coincides with trough due to other wave. Hence, at blue dots, waves are in phase. At blue dots, waves interfere constructively because at blue dots, waves are in phase. And due to constructive interference, blue dots are bright, or at blue dots we get brightness. And all these blue dots are arranged in a line, and they gives bright band or bright fringe on स्क्रीन PQ. स्क्रीन PQ वरती तुम्हाला हे ब्राईट बँड मिळतात. हे ब्ल्यू डॉट्स एका लाईनमध्ये एकत्र आल्यामुळं हा ब्राईट बँड मिळतो. हे ब्ल्यू डॉट्स एकत्र आल्यामुळं हा ब्राईट बँड मिळतो. हे ब्ल्यू डॉट्स एका लाईनमध्ये आल्यामुळं हा ब्राईट बँड मिळतो. असंच एक्सप्लेनेशन रेड डॉटबद्दल पण देता येईल. तीच फिगर आणि रेड डॉट्स. आता फिगरमध्ये बघा, ज्या ठिकाणी रेड डॉट्स दिसत आहेत त्या ठिकाणी कंटिन्युअस कर्वला डॉटेड कर्व इंटरसेक्ट होत आहे. जिथं जिथं तुम्हाला रेड डॉट्स दिसत आहेत तिथं कंटिन्युअस कर्वला डॉटेड कर्व इंटरसेक्ट होतो आहे. याचा अर्थ जिथं जिथं रेड डॉट्स आहेत तिथं क्रेस्टला ट्रफ कोइन्साइड होत आहे. कंटिन्युअस कर्व म्हणजे क्रेस्ट, डॉटेड कर्व म्हणजे ट्रफ. कंटिन्युअस कर्वला डॉटेड कर्व इंटरसेक्ट होतो आहे, याचा अर्थ क्रेस्टला ट्रफ कोइन्साइड होतो आहे किंवा ट्रफला क्रेस्ट कोइन्साइड होते. क्रेस्टला ट्रफ कोइन्साइड होत असेल किंवा ट्रफला क्रेस्ट कोइन्साइड होत असेल तर त्या लाईट वेव्ज रेड डॉट्सच्या ठिकाणी आउट ऑफ फेज आहेत. जर लाईट वेव्ज आउट ऑफ फेज असतील तर तिथं कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफिरन्स होणार नाही. तर कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफिरन्सऐवजी तिथं डिस्ट्रक्टिव्ह इंटरफिरन्स होईल किंवा लाईट वेव्ज इंटरफिअर डिस्ट्रक्टिव्हली असं आपण म्हणू शकतो. जर लाईट वेव्ज डिस्ट्रक्टिव्हली इंटरफिअर होत असतील तर त्या पॉईंट्सना
म्हणजेच रेड डॉट्सच्या ठिकाणी तुम्हाला डार्कनेस मिळेल किंवा सर्व रेड डॉट्स हे डार्क असतील. आणि हे सर्व रेड डॉट्स एकाच लाईनमध्ये अरेंज होऊन तुम्हाला स्क्रीनवरती डार्क बँड मिळेल. सर्व रेड डॉट्स एकाच लाईनमध्ये अरेंज होऊन स्क्रीनवरती तुम्हाला डार्क बँड मिळेल. तर हे रेड डॉटचं एक्सप्लेनेशन. ॲट रेड डॉट्स crest coincides with trough or trough coincides with crest, and therefore at red dots waves are out of phase. As waves are out of phase at red dots, waves interfere destructively. Due to destructive interference at red dots, we get darkness, or the points at red dots are dark. These red dots are arranged in a single line and they gives dark band or dark fringe on the screen PQ. इथं हे आर्टिकल संपत नाही. आर्टिकलचा मॅथमॅटिकल पार्ट अजून शिल्लक आहे, तरी पण वेळ संपले म्हणून आपण थांबतोय. तर हे ज्यावेळी कधी आपलं पुढचं लेक्चर होईल त्यावेळी तुम्ही वाचून येणं अपेक्षित आहे. परत एकदा तो व्हिडिओ बघून ऐकून येणं आवश्यक आहे. तर आपण इथं थांबूया. धन्यवाद.